जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूरच्या सदर परिसरातून बेपत्ता असलेल्या 38 वर्ष राहुल सुनील साहू या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे। राहुलचा मृतदेह झिंगाबाई टाकळी परिसरातील नारा घाटाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। राहुल हा विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राहुल काही काळापासून बेपत्ता होता आणि त्याच्या कुटुंबियांनी सदर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती। मात्र मंगळवारी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत नाल्यात फेकून दिल्याचे समोर आले। आरोपींनी राहुलची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह बोऱ्यात भरून नाल्यात फेकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेमुळे झिंगाबाई टाकळी आणि जरीपटका परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस आता हत्येचे कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पुरुष स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पुरुष सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा 1 दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। इथे माननीय DCP साहेब आले, झोन 6 साहेब, ACP क्राईम साहेब आले, मी स्वतः आहे आणि तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट नागपूर, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।